झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. नाना, या लाकडी बरणी पाहिलं, खोटा नाही हा. चोरी पकडली गेल्यानंतर आई आजारी असल्याचा कांगावा करतोय, दया यावी म्हणून. ते काही नाही, त्याच्या भयंकर अपराधासाठी आणि असत्य वचनासाठी दिलेली शिक्षाच योग्य आहे, मृत्यूदंडाची. जी महाराजांनी चोर सापडण्याआधीच जाहीर केली आहे. होय, आम्हाला या निर्णयापासून मागे हटता येणार नाही. ह्या मुलाला मृत्यूदंडाचीच शिक्षा होईल, शिक्षा होईल, शिक्षा होईल, शिक्षा होईल, शिक्षा होईल. अखेर माया आली. आता काय काय बघायला मिळेल सांगताही येत नाही. गर्दीत लपलेल्या लबाडानं उचलून बरोबर झडप घालते ती. छातीत धडधडते, पण आनंद सुद्धा होतोय. अखेर देवीचा आशीर्वादच परत आलाय बघा. बघितलं कसं अचूक ओळखलं चोराला. अखेर टिपून टिपून माया मारणार एकेकाला. हीच ती माया. होय, हीच देवीचं वाहन असलेली वाघीण, आणि हीच खरी राज्याची राखणदार आणि सर्वोच्च न्याय देवता. हीच देवीच्या रूपानं न्याय करते. वर्षानुवर्ष अनुभव आहे. हो, खरं आहे. म्हणूनच सकाळपासून सगळे तिचीच वाट पाहत होते. अगदी नेमक्या वेळेला आलीये माया. आता दर्पण चोरणाऱ्या त्या मुलाचा न्याय मायाच करील. मायाच करेल म्हणजे त्या मुलाला मायासमोर ठेवायचं आणि निर्णय तिच्यावर सोपवायचा. शब्दांविना सारं समजतं तिला. तुझ्या आईसाठी औषधी पाणी हवं होतं म्हणून आला होतास ना इथे, आणि या सगळ्या गडबडीत हेच विसरला. असं नको व्हायला होतं. मला खूप वाईट वाटतंय रे तुझं. तू खरं बोलत होतास हे माझ्या मनाला ठाऊक होतं.
आमच्या इथे जो त्रास झाला त्या सगळ्यांच्या वतीने मी क्षमा मागते तुझी. तुझ्या आईला या औषधी पाण्याने लवकरच बरं वाटेल. हाच तो अद्भुत सुगंध. आमचा अत्यंत प्रिय सुवर्णहार होता तू. कुठेच सापडत नाहीये. गेला कुठे? इतका वेळ लागतो शोधायला का चोरलात तुम्ही? हा सुगंध कुठून आला? कसला आहे हा सुगंध? गप्प का उभे आहात? तुम्हाला विचारतेय मी, कसला सुगंध आहे हा? ठाऊक नाही महाराणी. ठाऊक नाही? असं कसं ठाऊक नाही? कोणालाच माहिती नाही? चालते वा माझ्या नजरेसमोरून. थांबा. हा सुगंध नक्की कुठून आणि कशाचा आहे याची इत्थंभूत माहिती हवी आहे मला. निघा. माझ्या रानातलं फूल, माझ्या रानातलं फूल. ए ए कोणाला म्हणतोस रे तू? कुणाला ए म्हणतोस? तुला तर एक दिवस धडाच शिकवणार आहे मी. पण हवी ती माहिती आता तरी तुझ्याच कडून मिळणार आहे. तोकू, चिंच पाहिजे का तुला? आधी मला सगळं नीट नीट सांग. हा, असा गंध, असा रंग, असा सुवास कोणाचाच नाही. चंद्रू चंद्रू. कुठून आलं हे फुल? रानफूल, रानफूल. साबूसाठी रानफूल, साबूसाठी रानफूल. कोणी दिलं तिला? तिला कुठे मिळालं? देऊळ देऊळ. सुंदरू सुंदरू. आपल्या सुगंधाने वेड करणारं इतकं दुर्मिळ फूल बरोबर सावित्रीलाच कसं मिळालं? मला मिळायला हवं होतं ते. महाराणी मी आहे, ही नाही. सुंदरू सुंदरू सुंदरू. हा हा, काय मनमोहक सुगंध आहे हा. साक्षात स्वर्गप्राप्ती झाल्यासारखा भास होतोय. दक्षसेने, काही करून मला ते फूल हवंय. तू महाराणी आहेस ना, आणि शिवाय तुझ्याकडे मोहिनी विद्या पण आहे. मला काही करून ते फूल मिळवून दे, जेणेकरून मी या फुलाच्या सुगंधावर लोकांना डोलवून मी हवं ते प्राप्त करू शकतो. छे, तुला काय करायचंय ते फूल? महाराणी मी आहे, मला हवंय ते दुर्मिळ फूल. महाराजांना सांगून मी आत्ताच्या आत्ता सावित्रीकडून ते फूल हस्तगत करते.
बघ तू. सावित्री क्षणभरही त्या फुलाला विसंबत नाहीये. सावित्रीला अत्यंत प्रिय आहे ते फूल आणि ती कोणालाही नाही देणार, म्हणजे अगदी तुला सुद्धा. देणार नाही, हिसकावून घेऊ आम्ही. चल निघते मी. मात्र आपल्या या लाडक्या सुंदरूला जो पण कितीही जपलं तरी 1-2 दिवसात उमजणारच ग फूल. तयारी कर मनाची. दादा नेहमी म्हणतात आपण झाडे मातीतून उगवतो आणि शेवटी मातीतच मिसळून जातो. नाही, प्रत्येक नियमाला अपवाद असतात सुरंगी. मी या फुलाला कोमेजू देणार नाही. साऊ, ह्याच्यात ठेवते फूल, अधिक टिकेल. आणि चिंता न करता झोपी जा. नाही, माझ्या हातातून सोडणारच नाही मी हे फूल. कोणी चोरलं तर? अगं असं कसं होईल? चारी बाजूला रक्षक आहे आणि आता इथे कोणी बाहेरचं आहे का सांग मला. आणि घरातली माणसं असं सोडतील का? तेव्हा आता निश्चिंत मनाने झोप. हो साऊ, महाराज जे म्हणतात ते बरोबर आहे. अशा पद्धतीने फूल अजून टिकेल. झोप आता, मी जाते. हं? होय. ये नी जाता. बघ तुझं फूल इथेच ठेवलेलं आहे. हा? आ. दक्षबाहू गोंधळ घालण्यात पटाईत आहे, परंतु माझी मोहिनी विद्या नक्कीच काम करेल. शाबास, शेवटी एक तरी काम माझ्या मनासारखं केलंस. पण हे माकड चाळे अगदी शोभून दिसत आहेत तुला. राहा काही काळ असाच. हे घे, ही फळं खा मनसोक्त. मी महाराणी आहे, त्यामुळे जगातलं जे जे एकमेव आणि सर्वोत्तम असेल ते फक्त आणि फक्त माझ्याकडे असायला हवं. मला हुलकावणी देणारं हे दुर्मिळ फुलही मिळवलंच मी शेवटी, आणि ते माझ्याच केशकलापात जास्त शोभून दिसेल.
हे फुल तुमच्याकडे कसं काय महाराणी? ते म्हणजे सावित्रीला जाग आली, ते फुल नाहीसं झालेलं दिसलं की आमच्याकडे धावत आली आणि त्या फुलाच्या दरवळाचा माग घेत घेत आम्ही इथपर्यंत आलो. पाहतो तर सावित्रीचं हे प्रिय फुल तुम्ही स्वतःच्या केसामध्ये माळताय. म्हणजे सावित्रीच्या दालनात कडेकोट बंदोबस्त असताना हे फुल तुमच्याकडे कसं काय आलं? शेवटी लाडक्या राणीचा हट्ट पुरवलाच ना तुम्ही? आम्ही नाही, तुमचा हट्ट लहानग्या सावित्रीनं पुरवला. तुम्ही त्या लहान मुलीच्या हातून ते फूल हिसकावण्याचा हट्ट धरलात, पण तिनं समजूतदारपणा दाखवला आणि तिला प्रिय असलेलं फूल तिनं तुम्हाला दिलं. परंतु आम्ही सुद्धा सावित्रीसाठी किती काय काय करतो. त्याची जाणीव ठेवून जर तिने आम्हाला हे फूल दिलं तर काय बिघडलं? आपण कुठे निघालात? ते दुर्मिळ फूल अरण्यात शोधायला. तिनं केला नसला तरी सुद्धा तिचा हट्ट आम्ही पुरवणार आहोत. तिला प्रिय असलेलं फूल तिने तुम्हाला दिलंय. तिच्यासाठी अरण्यातून नवं फूल घेऊन येतोय आम्ही. घात झाला. काय झालं? तूच बघ, केसात माळल्या माळल्या ते फुल कोमेजलंय. शक्यच नाही. आणि फुल नुसतं कोमेजलं नाहीये, त्याचा रंगही बदललाय आणि त्याचा अद्भुत सुगंध तर नाहीसाच झालाय. इतका काय त्या अरण्याचा बाऊ? महाराज, मला कोमेजलेलं फूल देऊन तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय. आता तुम्ही फूल आणा किंवा फुलांचा ताटवास घेऊन या, मगच मी म्हणेन तुम्ही माझ्यावर न्याय केला. थांबा थांबा. अरण्यात जाण्यापूर्वी तुम्ही दोघींनी केलेल्या परस्पर मागण्यांवर आम्ही निर्णय देतोय. आम्ही अरण्यात जाणार कारण तुम्हाला दोघींना आम्हाला ते फूल द्यायचंय आणि आमची तशी इच्छा आहे. मात्र अट एकच आहे. कोणती महाराज? तुम्ही सावित्रीला कधी अंतर द्यायचं नाही आणि तिच्याविषयी असूया बाळगायची नाही. महाराज, आम्ही तर मायाच करतो त्यांच्यावर. जाणतो आम्ही ते, पण आम्ही तुम्हाला हे पुन्हा सांगतो याचा अर्थ जरा समजून घ्या. तुम्हाला हे दुर्मिळ फूल तर मिळेलच, महाराणी म्हणून राज्याच्या सर्व सुख सुविधा संपत्तीही मिळत राहील. मात्र राज्य कारभारातला कुठलाही हक्क आणि निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार नाही.
तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आणि सगळ्यात मोठी संधी चालू लागली. विश्वासू कुमक घेऊन महाराजांमागे जा आणि अरण्यातच त्यांचा वध कर. महाराजांना गमावून तुला काय मिळणार आहे? नंतर कोणीच किंमत देणार नाही तुला. चुकतोयस तू. महाराजांना जर स्वर्गात पाठवलं तर त्यांची अर्धांगिनी म्हणून मी उत्तराधिकारी असते. अन्यथा आता दिलेल्या निर्णयाप्रमाणे आपल्याला कधीच राज्यकारभार करता येणार नाही. मी जे सांगितलंय ते आणि तसंच करशील तू. काय करतायसा? उगा निष्पाप जीवाला मारताय. म्हणजे रानात येऊन शिकार करायची नाही. छाणाचेस. मी कोण सांगणार? मी तर पडलो माळी. मी तर रोपांना जगवणारा. एकानं दुसऱ्याला जगवावं हे माझं धोरण. कारण नसताना कशाला दुसऱ्याचा जीव घ्यायचा? तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव. शिकार करणं हा क्षात्र धर्म आहे. नेम धरला म्हणजे बाण सुटणारच. थांबा. हे काय चाललंय अमात्य? आपण शिकारीला नाही तर ते दुर्मिळ फूल शोधायला आलेले आहोत. तुम्ही जर विनाकारण मुक्या प्राण्यांची शिकार करण्यामध्ये वेळ घालवणार असाल ना तर ताबडतोब चालते व्हा. क्षमा करा महाराज. यापुढे फूल शोधण्यातच लक्ष देईन. माफी असावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते दुर्मिळ फूल शोधणारच आहोत. त्याशिवाय परत जाणे नाही. जी. इथे तुझा हात भाजेल आणि तिकडे दक्ष बाहू महाराजांना बाणांनी भाजून काढेल. एका दगडात दोन पक्ष. मी त्या कुरकुंब्या चोराची धरीत. नाना त्याची काय टक्कर घे तुम्ही लहानी मुलं. नाना तुम्ही खेळा. आम्ही बघितली. नाना भूल अशी ती तुमची. आम्ही लहान ना. चोराची धरीत आम्ही युक्तीने. माझं हुंब टाऊक. बघा तरी येऊ बाहेर. नाना तुझ्या गोड बोलाशी फसून शमी मायाचा राग कोण घेत अंगावर रे? पण खोपी काका आपण किती दिन चोर हुडकीत पण ना सापडीत. सत्तूच जर खात्री तर पाहित एकदा. हा पण सत्तू भिंतीपाशी जात तर आम्हीच तू दणके देत. नाना लिंगोबाची भाग. मी ना जात भिंतीपाशी. मला तिथला धोका ठाऊक असेल आणि मायो तातुसी दिलेलं वचन पाळीत मी. यू बाहेर गोलातून. तुम्ही सांगित तर मी येत आणि येत तर पकडीत चोरास. कुरकुंडात धान कोंबड्या फळ चोरीत. ये
ये बाहेर पकड त्याची. पण जीवाची सांभाळी. चोर रानाच्या बाहेर असते. रान तर आपलं तशीच. संकट येत तर राना बाहेरूनच. तुम्ही फक्त मला आणि मी दिलेल्या मोहरांना बांधील आहात. माझा आदेश मिळताच तात्काळ बाणांचा वर्षाव करायचा. कोण आपलं कोण परक पाहायचं नाही. तुम्ही राजा अमात्य आणि माळ्याला घेराल, पण मद्र अधिपतींचा वध हा फक्त माझ्या बाणानं होणार. हा काय वेडेपणा आहे साऊ? तू असा हात बाजून घेतला म्हणजे महाराजांचं रक्षण होईल का? अगं माझेही दादा महाराजांबरोबर आहे ना. मलाही त्यांच्या जीवाची काळजी वाटते, पण त्यासाठी स्वतःला इजा करून घेणे हा वेडेपणा आहे. काय चाललंय तुझं? आमची सावित्री तिच्या पित्यासाठी निश्चयाने काहीतरी करतेय. उगाच तिचा तपोभंग करू नकोस. तुला नसेल तुझ्या पित्याच्या जीवाची काळजी, पण तिला आहे. तिला करू दे तो उपाय. असा कुठलाही उपाय नसतो. देव इतका वाईट नाहीये. देव दयाळू असतो. तसं नाही करत. आमच्याशी उर्मटपणाने वागतेस, महाराणींना उलट उत्तर देतेस. तिला घेऊन जा आणि आम्ही सांगेपर्यंत इथे येऊ देऊ नका. हा अन्याय आहे. गप्पा बस. घेऊन जाईला. तुझ्या निश्चयापासून ढळू नकोस ना सावित्री. तू वेदना सहन केल्यास तर कदाचित तुझ्या पित्याचे प्राण वाचतील. बरा आणायचे सापडले अशोपती. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. अचूक वेध घेऊन संपवतो आज त्याला, म्हणजे मद्र देशाची सत्ता दक्ष सेनेकडे येईल. बघ हमला की नाही हल्ला. म्हणजे तुमचे सैनिक होते. निर्धास्त होऊन उभा राहा. आमच्यापासून तुला कोणताही धोका नाही. कोण कोण आहे हा द्रोही? मारा. चला. तुम्ही सत्यवान आणि सावित्रीची जीवनगाथा ऐकून घेण्यासाठी माझ्याकडे आला. होय ब्रह्मदेव. आणि आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासाठी एकमेकांना जबाबदार धरू लागलेल्या राजा अश्वपती
आणि सत्यवानाच्या नात्यातील तिढ्यामुळे ही प्रेमकथा आकार कशी घेणार याची उत्सुकता वाटते. खर तर चिंताच. ब्रह्मदेव, माझ्याही नकळत या कथेत मी गुंतत चाललो. एकमेकांचा दुश्वास करावा अशी स्थिती बालपणी समोर आलेली असताना एकमेकांची ओळख कशी झाली, मैत्री कशी झाली, त्यांचे प्रेम कसे उमलले, आपले प्रेम प्राप्त करण्यासाठी त्यांना काय काय संघर्ष करावा लागला, हे सर्व आता आपण जाणून घेणार आहोत. बालपणीचा निरागस काळ ओलांडून सत्यवान आणि सावित्रींनी तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं आहे. अनेक आव्हानं आणि परीक्षांना दोघांना आपापल्या परीनं सामोरं जावं लागणार आहे. चला पाहूया. बिट्या 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 बिट्या. सत्तू 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 सत्तू. सत्तू सरी 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 सत्तू. महाराज काय करताय हे महाराज? नाही जमत आपल्याला तरी कशासाठी चालायचं? तात्या उठा. काय चाललंय तुझं? कसले शिवठणे उद्योग करतेस? आज पुन्हा महाराज पडले. आता कोण उचलणार त्यांना? राहू दे, आधी स्वतः पाडायचं आणि मग नाटक करायचं सावरण्याचं. काही गरज नाहीये. कोणी आहे का तिकडे? धावा, महाराज पुन्हा पडले. नको तमाशा महाराणी, आम्ही प्रयत्न करतोय. करू दे साऊला मदत. काही नको, आहे तेवढं खूप झालं. लवकर या. उचला महाराजांचं धूड आणि ठेवा पलंगावर. हळू. आत्ता इतकी लाजीरवाणी अवस्था असली तरी महाराज आहेत ते.
नीट ठेवा. थांबा. महाराजांची इतकी केविलवाणी अवस्था आहे हे कोणाला कळता कामा नये. बाहेर कोणालाही समजता कामा नये की महाराजांची इतकी वाईट अवस्था आहे. निघा. काय खेळ चालवलाय तू वडिलांच्या जीवाशी? अगं त्यांचे पाय गेल्याच जमा आहेत. ते कधीच बरे होणार नाहीये. असं का बोलताय मातोश्री? तुमच्या तोंडीत नेहमी त्यांना अजून खचवणारी भाषा असते. आपणच आशा सोडली तर त्यांना कुठून प्रेरणा मिळणार? हे तू नको सांगूस मला. तुझ्या फुलाच्या हट्टापायी ते रानात गेले आणि तिथे सगळा घात झालाय. आता त्यांना याद आलं ना, दडवून ठेवलंय. त्यांचं व्यंग दिसू नये म्हणून कोणालाही इथे यायची परवानगी नाहीये. आणि पुन्हा पुन्हा जर तू त्यांना असं पाडायला लागलीस तर मी तुलाही येऊ देणार नाही, कळलं? त्यामुळे आता तू मान्य कर, महाराज आता पुन्हा कधीच चालू शकणार नाही. तू चल माझ्या बरोबर. चल. मातोश्री, ऐकित ना तुझं काम टाकून कावडीतून नेत आम्हासी. होय मग? हो मग ना. तू ऐकित जे मी सांगित. काय? आधीच तुझे पाय रानभर फिरत असे. आता मोरक्या होत म्हणजे ज्याची त्याची वास्तपुस्त करीत रानभर हिंडत तू. म्हणजे आम्हाच दिवस रात्र काळजी. ना काळजी कशाची? रानाची रखवाली तर कामच माझं. नगरासीन माणसं येत रान ओरबडून नेण्याची, त्यासी ना रोकीत तर एक दिवस रान उजाड होऊन जात. गोष्ट खरी, परी त्या पायी आपल्या जीवाशी धोका न करी तू. आणि आधीच तू नाणी घरास. तुला जीवाची जोड हवी रे. महाराजांच्या या अशा अवस्थेला तूच कारणीभूत आहेस. तूच त्या दुर्मिळ फुलाचा हट्ट केलास. आणि महाराजांसाठी काय? तुझा हट्ट म्हणजे ब्रह्मदेवानी सांगितलेली आज्ञा. गेले लगेच रानात, तेही सैनिकांना न घेता. मग झाला ना तिथल्या रानातल्या लोकांकडून हल्ला. केवळ मी होतो म्हणून वाचले महाराज, नाहीतर रानातले लोक जीवच घेत होते त्यांचा. इतका भीषण हल्ला, छे छे. मला तर शंकाच वाटते महाराज जगतील की नाही. काय म्हणजे नाही नाही, असं बोलू नको मामा. माझ्या ताताला मी काही होऊ देणार नाही. दिवस रात्र ह्याच्या जवळ बसेन, ह्याची सेवा करीन. मी माझ्या ताताला काही होऊ देणार नाही. करूनही तुला कुठलीच खंत नाही वाटत का ग? आपल्यामुळे आपल्या पित्याची अशी अवस्था झाली याची थोडी पण लाज नाही वाटत तुला? हा अगं, मी जर तुझ्या जागी असते ना तर आपल्यामुळे आपल्या पित्याची अशी अवस्था झालीये म्हणून कुठेतरी जाऊन जीव तरी दिला असता.
नाही तर हे काळं तोंड घेऊन कुठेतरी निघून तरी गेले असते. पण तू तर जणू काही झालंच नाही, अशा थाटात वावरत असतेस त्यांच्या समोर. साऊ, ए साऊ, ताता कितीही प्रयत्न केले तरी या पिता पुत्रीची जोडी फुटतच नाही. काय हा धांदरटपणा? वाढत्या वयाचं थोडं तरी भान? राजवाड्यातल्या दालनांमध्ये धावण्याचं आणि बागडण्याचं वय आहे का तुझं? इथे तुझ्या हट्टापायी तुझे पिताश्री गलित गात्र होऊन हंतरुणावर पडलेत आणि कुठे नाचत निघालीस तू? त्यांनाच बरं करायला नगरात एक ऋषी आले आहेत. त्यांच्याकडे अशा दुखण्यावर एक रामबाण उपाय आहे. आम्ही दोघे त्यांनाच भेटायला चाललो आहोत. सुरंगीनी स्वतः पाहिलंय त्यांच्या जवळच्या मुळ्यांचा प्रभाव. थांबा. छे छे, असे ऋषीबिषी कोणी राहिले नाहीत आता. भेटतात ते फक्त ढोंगी आणि बहुरूपी. ऋषीचं सोंग पांघरतात आणि उळ्या मुळ्या माथी मारतात आणि नुसत्या मुद्रा कमवतात. नाही हो, विद्या विकणारे बहुरूपी नाहीत ते. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगतंय. तुझं काय जातंय सांगायला? सावित्रीला फूस लावून नेशील आणि काहीतरी अघटित घडेल. कुठलीतरी मुळी आणाल आणि महाराजांचा प्राण गेला तर? नाही नाही, निदान आम्हाला त्यांना भेटू तरी द्या. मुळीच आवश्यकता नाहीये आणि राजवाड्याबाहेर पाऊलही नाही टाकायचं. आमच्या पुत्रावर असे कुठलेही प्रयोग करू देणार नाही आम्ही. नाही म्हणजे तुम्हाला नसली तरी आम्हाला त्यांच्या जीवाची काळजी आहे. असं का बोलताय राजमाता? मला जाऊ द्या ना. एक आशेचा किरण दिसतोय, तो तरी पडताळून पाहूया. आणि आम्हाला दोघांना पाठवायचं नसेल तर ऋषींना इथे बोलवा. हवं तर राजवैद्यांना बोलवा. पण ताता बरं होण्याची ही संधी गमवू नका. बस झाले तुमचे तर्क. यापुढे एक अवाक्षरही तोंडातून बाहेर येता कामा नये आणि पाऊल राजवाड्याबाहेर पडता कामा नये. सतर्क रहा. राजकन्येला राजवाड्याबाहेर पाऊल टाकू द्यायचं नाही असा आमचा आदेश आहे. आणि तो जो कोणी ढोंगी ऋषी आहे त्याच्या मुसक्या आवळा आणि नगराबाहेर पाठवून द्या त्याला. इतकंच नाही तर प्रजेमध्ये दवंडी पिटवा. मान्यता प्राप्त वैद्याखेरीज इतर कुठल्याही भोंदूकडून उपचार करून घेता कामा नये. राजमाता, पाया घालवण्यासाठी वेळ नाहीये आमच्याकडे. चला, राजसभा सुरू होण्याची वेळ झाली. त्याचा अभ्यास केला, प्रयोग केले, साधना केली की विद्या सिद्ध होते. तीच आता तुम्हा सगळ्यांना दिसली. हा कुठलाही चमत्कार नव्हता. त्यामागे अनेक वर्षाचे परिश्रम आहेत. आमचे डोळे उघडलेत तुम्ही मुनीवर. आता एक दया कराल का? आमचे मद्रदेशीचे महाराज गेले अनेक वर्ष पायात बळ नाही म्हणून अंथरुणावर पडून आहेत. त्यांना बरे कराल का? महाराजांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. तुम्ही त्यांना बरं केलं तर आम्ही सारे जण आजन्म तुमची सेवा करू मुनीवर. ते पाहू, परंतु मी तुमच्या महाराजांवर जरूर उपचार करेन. कारण रुग्णांना बरे करण्यासाठीच प्राप्त केली आहे मी ही विद्या. अरे हे पहा, हे तर राजवाड्यातले सैनिक आहेत. बहुतेक ऋषींची कीर्ती पोचली तिथवर. यांना राजवाड्यात घेऊन जायलाच आलेले दिसत आहेत. काय करताय? अहो, पाप लागेल तुम्हाला. या बहुरूपीला राज्याच्या बाहेर काढतोय. राजमाताचा आदेश आहे तसा. अहो, बहुरूपी नाहीत, ते मोठे ऋषी आहेत. थांब, आता तुलाच पकडतो. आदेशाच्या विरोधात बोलतोस. चल. राजमाता न्यायी आहेत हे प्रजेच्या मनावर टाकलं पाहिजे.
बरोबर आहे. राजमाता, माती दिवसभर राबून सुद्धा 4 दाणे आमच्या पदरात पडत नाहीत. सारं काही व्यापारी आणि सावकार घेऊन जातात. मोत्यासारखं पीक काढतो, पण घरच्या पोरा बाळांच्या मुखी काही पडत नाही. आम्ही व्यापाऱ्याचे दास झालो आहोत. राजमाता, नगरात आम्ही पिकवलेलं धान्य हे व्यापारी लोक चढ्या भावाने बाजारात विकतात. वर वाढीव शेत साऱ्याचं ओझं कसं व्हायचं आमचं? साऱ्याची पोटं भरून आम्ही मात्र उपाशी राहतोय. राजमाता, महाराज असताना असं नव्हतं हो. काय म्हणतोयस? तुला कोणीतरी फूस लावलेली दिसतीये. कष्ट करायला नको, सगळं आयतं हवंय. जास्त कष्ट करा, जास्त धान्य पिकवा आणि मग पोट भरा स्वतःच. शेत साऱ्याबद्दल एक अवाक्षरही काढू नका. त्यातून तुमच्याच कल्याणाची कामं करतो आम्ही. आणि ताकीद देतोय, व्यापाऱ्यांच्या विरोधात जाऊ नका. त्यांच्या छत्रछायेखाली राहण्यातच तुमचं हित आहे. क्षमा राजमाता, पण आमच्या जीवावर हे व्यापारी अमाप नफा कमवतात. तरी पण तुम्ही त्यांची बाजू घेता. हा अन्याय का? अन्याय? अन्याय हा शब्दच नाहीये आमच्या राज्यात. आमच्यावर अन्याय झाला असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला कोठडीत टाका. आणि या उर्मट शेतकऱ्याला भर चौकात तापकाचे फटके द्या. आणि प्रत्येक फटक्यासरशी आमच्या निष्पक्ष न्यायाचा जयघोष करायला सांगा. हा शेतकरी म्हणजे प्रजेसाठी मोठा संदेश आहे. आमचा कारभार सर्वतोपरी न्यायी आणि लख्ख आहे. प्रश्नच नाही राजमाता. आपल्या तीक्ष्ण आणि भेदक नजरेतून काहीच सुटत नाही. संपूर्ण राजवाडा आणि नगर यांच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेला प्रमुख कोण? त्याला समोर आणा. राजघराण्यातील सदस्य म्हणून तुमच्यावर ही जबाबदारी सोपवली, त्याचे हे परिणाम. बाबा, चला मध्ये जाऊन भिंत उभारू. दोघींच्या नजरा भिडल्या तर मोहिनी विद्येचा वापर करतील त्या. चला. दरवाजा उघड, आम्हाला बाहेर जायचं. ते शक्य नाही. राजकन्याची आज्ञा पाळत नाही तुम्ही? आमच्यासाठी राजमाताचा आदेश शेवटचा. राजकन्येला बाहेर जाऊ द्यायचं नाही ही त्यांची आज्ञा आहे. महाराजांना बरं वाटावं असं नाही वाटत का तुम्हाला? जाऊ द्या ना मला. मी ऋषीवारांना भेटून लगेच परत येईल. लवकर दरवाजा उघडा ना. शक्य नाही ते. ऐका, तुरंगी 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 उठ ना. बघताय काय? धावत जा आणि पाणी आणा. माझ्या जवळच्या औषधी मुळ्या त्या अज्ञ आणि उद्धट लोकांनी माझ्याकडनं हिसकावून घेतल्या. मी त्या मुळीचे वर्णन आणि ठिकाण सांगू शकतो, परंतु ती मुळी मात्र तुलाच आणावी लागेल. सांगावं गुरु, मी आणीन ती मुळी. तुम्ही बांधलेल्या भिंती पलीकडे जे अरण्य आहे, त्या अरण्यात सळोपळीच्या कड्याच्या पायथ्याशी 3 झाडांचा एक समूह आहे. त्या समूहाभोवती धारदार पात्यांची काही झुडपं आहेत. त्या झुडपांच्या मुळ्या जर तू हस्तगत केल्यास आणि त्या उगाळून जर राजाला दिल्यास तर त्याच्या पायातली शक्ती परत येईल. हे खूपच अवघड आहे, पण मी जमवे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या खुणा नीट लक्षात ठेवेन.
पण भिंत ओलांडून अरण्यात कसं जायचं हा खरा यक्ष प्रश्न आहे. तुम्ही बांधलेल्या या भिंती पलीकडील अरण्यात कुणीच जाऊ शकत नाही या भ्रमात आहे तुमचं राजघराणं. परंतु अनेक उंदीर नजर चुकून जमीन पोखरून अरण्यात घुसतात. उंदीर? चोरटे मार्ग शोधणारे चोर आणि उंदीर एकच नाही का? असं आहे का? तुला तुझ्या पित्याला स्वतःच्या पायांवर उभे राहिलेले पाहायचे आहे ना? मग रानातला खजिना चोरट्या मार्गाने लुटणाऱ्या त्या उंदरांमध्ये हो सामील आणि पोच अरण्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.